चला मॅच सुरू करा पंच. बॉल. दोन्ही संघ आपला अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवून द्या. वैभव आहे गोलंदाजी मार्क पर. यावेळेस फटका चांगला आहे अगदी. पहिला चेंडू मात्र आपण पाहतो ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक काय तिथे 2 धावा मिळतील. शांत आणि संयमी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा दाफलकावरती आपण पाहतोय. पहिल्या बॉलवरती डबल पूर्ण केल्या. 2 धावा इथे मिळवल्यात. कृष्णा 11चे प्रदीप आपण या. कृष्णा 11 संघाचे प्रदीप. बघा 4 व्हीलर इथे ज्यांनी पार्क केल्या त्या थोडं समजून बघा. मॅच सुरू आहे. आयोजक तिकडे येतील बघा. मग व्हायला पण व्हायला बापू गाड्या सोडा. प्रदीप कृष्णा 11 से आपण या. अनदर मॅच आहेत. मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला अर्नी स्पोर्ट्स, दुसऱ्या बाजूला संजू 11. पहिल्या फेरीतली ही लास्ट मॅच. चांगला फटका खेळला गेला यावेळेस. क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. हवाई हल्ला आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर द कव्हर सिक्सर.
व्हाईट बॉलचा इशारा पंच करतात. अवांतर धाव. अवांतर धावेनं धावसंख्या पुढे सरसावत असताना टोटल स्कोर बोर्ड वरती आता आली होती 9. 9 फ्रॉम संबूट. हलक्या हाताने खेळून काढला. पुन्हा एकदा मागे चेंडू. क्षेत्ररक्षक तिथे धावतायत. एक तर पूर्ण केल्या. सेकंडचा कॉल आहे. दुसरी देखील मिळेल. हो मिळेल नक्कीच. 2 धावा इथे पूर्ण केल्यात. नो बॉल देखील आहे पण त्यांचा इशारा नो बॉलचा आहे म्हणजे 3 धावा. गोलंदाजीमध्ये आता मात्र बदल करावा लागेल. वैभव मात्र इथे कुठेतरी थोडा महागडा ठरतोय. नो +2. धावसंख्या आता मात्र पोहोचली 12 वर. ऑफ साइडला वेगाने खेळण्याचा प्रयत्न. संपर्क नाहीये. डॉट बॉल कम बॅक केलाय. लास्ट बॉल वरती एक धाव खर्च केले नाहीये. पहिल्या षटकानंतर 12 धावा धावफलकावरती. 12 विदाउट लॉस आफ्टर फर्स्ट ओव्हर. संजू 11. फटका यावेळेस मोठा खेळण्याचा प्रयत्न होता. मिडॉनच्या डोक्यावरून मागे लॉंग ऑनला बॉल आपला ट्रॅव्हल होताना पाहायला मिळेल. फिल्डर तिथे आहेत. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय त्या 12. 12 runs on board. पहिली सिंगल. पहिल्या षटकानंतर 12 होत्या. पहिल्या बॉलवरती आता सिंगल मिळाली. धावसंख्या आता 13 वर. त्यानंतर डॉट. धावसंख्या 13 वर आहे सध्या. 13 धावा धावफलकावरती. पहिल्या फेरीतली ही शेवटची मॅच आहे. चेतन आला न्यू बॅटर. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता यावेळेस देखील आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक आहेत. हातातून चेंडू अगदी निसटला मागे. आणि इथे मात्र आपण पाहतो येस मिसफिल्ड झाली. त्याचा बेनिफिट मिळेल बॅटिंग टीमला. धावसंख्या आपण पाहतोय 15 वर. स्वर्गीय राकेश ठोणे स्मृती चषक. धावसंख्या धावफलकावर 15 आहेत. 15. चेंडू शेवटचा एक शिल्लक आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत.
2 चेंडू शिल्लक आहेत. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या बॉलवरती सिंगल आहे, त्यानंतर विकेट. पुन्हा सिंगल सिंगल डॉट. पहिल्या ओव्हरमध्ये 12 होत्या, या षटकामध्ये आतापर्यंत 3 आल्यात. 15 धावा झालेल्या आहेत. सोळा असतील धावा. चला हरकत नाही, स्कोरर ठीक करतील, स्कोरबोर्ड वरती चेंजेस करतील. डिक्लेअर झोन मध्ये मागे चेंडू आपण पाहतोय, ट्रॅव्हल होताना एकच धावे ते मिळेल. धावसंख्या आता 18 वर आली आहे. षटक दुसरा सुरू आहे. धावसंख्या त्याच्याकडे 18 झाली आता. व्हाईट बॉल. वेगवान होता, गती जास्त ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. गोलंदाज सज्ज होता. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वर. आर्क मध्ये होता, रेंज मध्ये होता, पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. हवाई यात्रा स्क्वेअर लेगच्या बाहेर षटकार. नो बॉल. पंचांचा इशारा आपल्याला पाहायला मिळतो. नो बॉल आलाय. धावसंख्या 27-27. षटक तिसरं. पुढचा बॉल हो कोणात टाकलाय. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. जितू शेलर धावतायत, मागे फिल्डर नाही आहे. डिक्लेअर झोन मध्ये जाईल बॉल. एकच धाव असेल ती. ऑन साइडला पुन्हा एकदा ऑफ करण्याचा प्रयत्न. फर्स्टला डॉट बॉल झालाय. आणखीन एक बॉल डॉट. आणि पुन्हा एकदा आपण पाहतो षटक पूर्ण झालं. षटक संपन्न झालं. तिसरं. धावा फक्त आणि फक्त 28 धाव फलकावरती. या षटकामधून आला धावा 11. 11 धावांचं चांगलं षटक आपण पाहिलं. 3 षटकामध्ये धावसंख्या आता आपल्याला पाहायला मिळते, येऊन पोहोचली 28 वर. आणि शेवटचं एक षटक शिल्लक आहे.
बॉल तयार. ओ फटका चांगला रेंज मध्ये आला स्लॉट मध्ये आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर 15 बजाव सिक्सर. धावसंख्या आता षटकाराने 34 वर. पुन्हा एकदा ऑफसाईडला लॉफ करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहेत कोणते आता थोडं त्यांचं नाव कळवा प्लीज. जितू शेलार 3 एकदा दोनदा मान्य करतोय 4 ते 5 वेळा चुकी झाली त्यांच्याकडून. चला बी फास्ट थोडं लवकर घ्या. धावसंख्या 36. प्रणयला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. धावसंख्या आता स्कोर बोर्ड वरती आपण पाहतोय 2 धावांच्या मदतीने आता आली 39 वर 39. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये चेंडू शिल्लक आहेत. शेवटचा 1. 1 to go लास्ट बॉल. शेवटचा चेंडू होता आणि शेवटच्या चेंडूवरती मात्र आपण पाहतोय डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. पहिलं सत्र पूर्ण. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 40 धावा धावफलकावर 41 धावांचं टार्गेट. 4 षटकांचा सामना 41 करायचा अरनी स्पोर्ट्सला खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये.
चला मॅच स्टार्ट करा. जितू शेलार, चला आपण लगेच सामना सुरू करा. सूरज दुधकर, मला तर वाटतं ती मालिकावीरचीच बुलेट आहे. सूरज, मालिकावीरची बुलेट आहे ती. पालेगावची स्पर्धा आठवते, काय खेळ केला होता सूरज दुधकरने. करण भानेसोबत कुठेतरी दौरा झाला आत्ताच. जितू शेलार, मकर संक्रांत चषक 50वा पर्व 2019 मध्ये मालिकावीर 4 व्हीलर त्यानं पटकावली होती. मासला सुरुवात, 41 टार्गेट. पहिला बॉल आडव्या बॅटने, बॉल इज बॅक मिड ऑन. ओ बीट झाला, लॉंग ऑन लावलाय. हास्यमय क्रिकेट. पावसाळी क्रिकेट म्हटले की असं पाहायलाच मिळतं चित्र. नो बॉल आहे. येस, नो बॉल आहे. खेळाडूंची नावं खरं तर मनीष मामा माहित नाहीये, त्यामुळे थोडी चर्चा इथे सुरू आहे. मिस टायमिंग बॉल हवेत. वैभवची विकेट धोक्यात होती, पण वॅकेंट एरिया कोणीच आला नाही. 3 फिल्डर चक्क तिकडे होते, पण एकही पुढे आला नाहीये. तेवीस बॉल 38 करायच्यात. परत यार ऑफ साइडला लॉफ करण्याचा प्रयत्न नाहीये, संपर्क नाहीये. डॉट बॉल आलाय. जितू शेलार स्ट्राइक वर. ग्रामीण क्रिकेट असो अथवा व्यावसायिक क्रिकेट असो, टणावून सोडले त्यानं. यावेळेस खाली राहिला चेंडू. सबमरीन डिलिव्हरी, डॉट बॉल. जितू शेलार शांत ठेवलंय. 22 बॉल मध्ये 38 करायच्यात. समीकरण प्रत्येक बॉल नंतर बदलत आहे आणि त्या समीकरणाला अनुसरून खेळ इथे करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. व्हाईट बॉल आला. आता अवांतर धाव मिळतीये. अवांतर धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावत असताना टोटल आता मात्र आली आहे 4 वर. 21 बॉल मध्ये 37 करायच्यात. फटका चांगला खेळलाय, गॅप मध्ये देखील खेळला आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. ओ सिक्सर. 6 धावा. अगदी इझिली खेळला गेला फटका. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. असं वाटलं की चौकारासाठी खेळलाय की काय, पण पंचांनी इशारा केला की हा षटकार आहे. 6 धावा. वेळ घेऊ नका बघा प्लीज, विनंती आहे. 20 बॉल 31 करायच्यात. खोलात टाकला, पुन्हा एकदा खोदून काढण्याचा प्रयत्न. 1 पूर्ण केला. सेकंडचा कॉल जितू वैभवला कॉल केला. येस, पूर्ण होतील धावा. 2 धावा इथे मिळत आहेत. 3रा धावेचा प्रयत्न. 2 धावांमध्ये समाधान मानावं लागेल. 2 धाव फलक पुढे सरकत असताना टोटल स्कोर बोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळेल. ती येऊन पोहोचली आहे 12 वर. शेवटचा भाव शिल्लक या षटकातला 19 चेंडू आणि 29 गरज. सोडून दिलाय. व्हाईट बॉल. 28 काढायच्यात आता. 28 स्टिल रिक्वायर्ड इन 19 डिलिव्हरीज. 19 चेंडू 28 गरज.
फटका चांगलाय. पॉवर पॅकेट स्टँड अँड डिस्पॅच. जितू शेलारचा धमाका षटकार. बॉलिंग ट्रॅक वरती मन्या. पण्या आलाय बॉलिंग ट्रॅक वर. फटका यावेळेस आपण पाहतोय भरपूर चांगला आहे. संपर्क देखील चांगला आहे आणि बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर आहे. षटकार आलाय. 6 धावा. धावसंख्या 25-25. आता 17 चेंडू मध्ये 16ची गरज आहे. एकच मारले 6. 5 चेंडू शिल्लक आहेत. मिस टायमिंग लीडिंग एस. बॉलरने मात्र झेल स्वीकारला. विकेट. फलंदाज होईल बाद. पंचवीस धावा झालेल्या आहेत. 41 धावांचं लक्ष. आता 17 बॉलमध्ये 16 करायचं आहेत. 17 कसं काय? 16 बॉलमध्ये 16 असतील ना. हा मग 16 बॉल 16. 16 बॉल 16ची गरज आहे. रन बॉल इक्वेशन आहे. 16 चेंडू 16 धावा. थोडा असमय वातावरणाचा कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील आहे. राजाची विश्रांतीची वेळ थोडी आता. जीत भोई न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज. एकच धाव इथे आपल्याला पाहायला मिळते. रन बॉल इक्वेशन आहे. 15 बॉल मध्ये 15 करायचे आहेत. जितू शेलार, जीत भोईर दोन्ही फलंदाजांना माहिती आहे की इथनं आपल्याला संघाचा डाव कसा पुढे न्यायचा आहे. फटका चांगला खेळला गेलाय आणि पंचांचा इशारा काय असेल पाहूया. 2च धावात. मागे डिक्लेअर झोन आहे आणि त्या अनुषंगाने तिथे चेंडू गेल्यानंतर 2च धावा असतात त्या घोषांकित क्षेत्रामध्ये. तेराची गरज आहे. 14 बॉल. काढला. यावेळेस देखील पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहेत. एकच धाव इथे मिळतीये. एक धावेला प्राधान्य दिलंय. धावसंख्या मात्र आता आपण पाहतो येऊन पोहोचले 29 या आकड्यावर.
एक धाव इथे देखील मिळते आणि षटक देखील पूर्ण झाले. 2 षटकाचा खेळ संपन्न. 30 धावा. धावफलक करता 12 बॉल मध्ये करायच्या धावा 11. 12 बॉल 11ची गरज आहे. 12 बॉल 11 धावा. चला अंपायर स्टार्ट करा मॅच. मिनेश मामा बॉल बघा. दहा धावांची गरज आहे. 11 चेंडूचा खेळ शिल्लक. फटका चांगला खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर चौकार आलाय आणि सामना जवळपास अर्नी स्पोर्ट्स संघ मात्र आता विजयाच्या उंबरठ्यावरच आहे. फटका यावेळेस देखील पुन्हा एकदा मोठा खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. एकी 2 पंच धावून 2 धावा पूर्ण केल्यात. धावासंख्या आता मात्र 4 करायच्या आहेत. 4 धावांची गरज आहे. 9 बॉल 4. कॅप्टन सज्ज राहायचंय. युग 11 कॅप्टन. सागर गायकवाड आपण सज्जरा पंच इशारा करतायत. व्हाईट बॉल. फक्त 3 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी अर्नी स्पोर्ट्सला. सागर गायकवाड हे कुठे सागरदा. 3 धावांची गरज असताना जीतू शेलार ने आपल्या स्टाईल मध्ये सामना संपवलाय. सामना संपला. मॅच फिनिश. सामना जिंकलाय अर्नी स्पोर्ट्सने आणि नेक्स्ट मॅच रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला युग 11 तिसगाव आणि दुसऱ्या बाजूला अर्नी स्पोर्ट्स.